नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. ओला दुष्काळ या दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये जे पाणी साचलेलं आहे ते पाणी पुसण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे करायला निघालेले आहेत. आता ते बांधावर येत आहेत. तिजोरीमध्ये खडखडाट आहे. त्याच्यामुळं केंद्र सरकारची काय मदत मिळते याकडे लक्ष आहे. मुळात आता ओला दुष्काळ त्याचे निकष हे लक्षात घेऊनच त्याप्रमाणे निधी उपलब्ध केला जाईल याची अधिक शक्यता आहे. आणि तो जर नाही केला तर मग पंचनाम्यानुसार रक्कम काल 2100-2200 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. मग दिवाळीच्या आतमध्ये देऊ असं सांगितलेलं आहे. आता अजून एक संकट आहे. हवामान खात्याने सांगितलेलं आहे. बंगालचा उपसागर जो आहे त्याच्यामध्ये एका मागून एक कमी दाबाचे पट्टे तयार झालेले आहेत. आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्राला 26 जुलै म्हणजे आता ह्या 2 दिवसानंतर अजून पाऊस सहन करावा लागणार आहे. वादळी पाऊस सहन करावा लागणार आहे याची शक्यता आहे. आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. बघा, एक तर काय आहे की कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू असं आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये देण्यात आलं होतं. आता ते बाजूलाच राहिलं. त्याच्यानंतर आज सगळे विरोधक जे एकेका सत्तेमध्ये देखील होते ते आता मागणी करायला लागलेले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की 10,000 कोटी रुपये केंद्राकडून मिळवा आणि ते करा, जसं आम्ही 2019 मध्ये केलं होतं सांगली जिल्ह्यामध्ये. त्याप्रमाणे ते म्हणायला लागलेले आहेत. बाकीचे विरोधक सगळे वडेट्टीवार वगैरे ते सगळे बोलायला लागलेले आहेत. तर आज काय परिस्थिती आहे की लाखो हेक्टर पिकं ही अतिवृष्टीमुळं पाण्याखाली गेलेली आहेत. आता मग ओला दुष्काळ जाहीर का करत नाही हा प्रश्न आहे. आता सध्याची काय परिस्थिती आहे, 30 जिल्हे प्रभावित झालेले आहेत. 17-18 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. जवळपास ते 65 ते 70 हजार एकर म्हणता येईल. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, भाजीपाला, फळ पिकं पूर्णपणे पाण्यात गेलेली आहेत. पंचनामे सुरू आहेत, पण नुकसान निर्विवाद आहे हे लक्षात घ्या. आता ओला दुष्काळ म्हणजे काय? सामान्य दुष्काळ म्हणजे पाऊस नाही, पण ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा पुरामुळे 33% जास्त पिकांचे नुकसान. त्याच्यानंतर निकष काय की सलग 24 तासात 17.5 सेंटीमीटर पाऊस. म्हणजे आता तो किती झाला ते बघा. शेत पाण्याखाली आणि उत्पादन कोसळलेलं आहे. म्हणजे इतका पाऊस झालेला आहे असं 24 तासात तो तेवढा झालेला आहे असं हे निकष आपल्याला सांगतोय. त्याच्यानंतर आता ओला दुष्काळ आणि महाराष्ट्र याचा थोडक्यामध्ये काय इतिहास आहे. 1998, 2005 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झाला होता. विशेषतः 2019 मध्ये कोल्हापूर सांगलीच्या पुरावेळी केंद्राने ₹3800 कोटी पॅकेज दिले होते. जे आता उद्धव ठाकरे म्हणत आहेत की आता पुन्हा द्यायला पाहिजे. ते 10,000 कोटी द्या असं ते म्हणत आहेत. म्हणजे ओला दुष्काळ ही केवळ संज्ञा नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना आहे. आता ती किती तोकडी मदत जाहीर केलेली आहे त्याविषयी आपण नंतर बोलू. आता आज ओला दुष्काळ का जाहीर होत नाही? पंचनामे अपुरे आहेत असा शासनाचा युक्तिवाद आहे. ते वारंवार बोलत आहेत आणि प्रशासनाने जलद गतीने करावा असं ते देखील सांगत आहेत. आता ओला दुष्काळ जाहीर केल्यास मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. आता जिथे 9,35,हजार कोटी हे इतकं मोठं कर्ज महाराष्ट्राच्या तिजोरीवर आहे, त्याच्यात अजून हा एक भर. त्याच्यामुळे ते असंही येते. आता राज्य आणि केंद्र सरकार आता हे डबल इंजिनचं सरकार, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. आता हे किती इंजिन या दुष्काळाच्या वेळेला उपयोगाला येत आहे हे आपल्याला कळेल, कारण आता मुख्यमंत्री ते पाहणी करणार आहेत. सोलापूरला, लातूरला ते सगळीकडे जाणार आहेत. मग ते ठरवतील काय करायचं. ते काही वेळात ते आपल्याला केलेली आहे.
ती मदत अत्यंत तोकडी आहे. 2 हेक्टरसाठी काय, 5 हेक्टरसाठी काय, कसे निकष हे केले पाहिजे. विरोधक मागणी करतात आहे की 50,000 रुपये, ते विजय वडेट्टीवार म्हणतात की हेक्टरी ते दिले पाहिजेत वगैरे, ते अशी मागणी करत आहेत. आणि शासनाने केलेले 8.5 वगैरे ही मदत अतिशय अपुरी आहे. आता हे सगळं या क्षणाचं चित्र आपण अतिशय अतिशय थोडक्यामध्ये मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं याची प्रतिक्रिया लिहा. आणि राजकीय इच्छाशक्ती दाखवा, निर्भीड विकास सैनिक व्हा. पत्रकारांच्या AM 2032 लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हा. AM 2032 लाईव्ह अर्थात अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने. काळाची नव्हे तर वेळेची गरज म्हणून राजकीय इच्छाशक्ती असलीच पाहिजे आणि त्यासाठीच विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी गौरवलेल्या AM 2032 लाईव्ह या पत्रकारांच्या उपक्रमात सहभागी व्हा. इच्छुक नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात, गावात, शहरात, महानगरात, वॉर्डात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अवश्य संपर्क साधावा. 9822337582. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in ही वेबसाईट पाहावी. गरिबी निर्मूलन ते विकास घटकाचे भागीदारीपर्यंत जागतिक ध्येयांचे स्थानिकीकरण करा. विकासात्मक प्रचार करा. लोकांचा पाठिंबा मिळवा. नमस्कार मंडळी, आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्भीड पत्रकार म्हणून. कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम SDG जर्नलिझम क्रॅश कोर्स. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in या संकेतस्थळाला भेट द्या.